22,121 क्युसेक वेगाने पाणी सोडलं जाते। धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरू आहे, त्यामुळे विसर्ग वाढवलाय। यंदाच्या मोसमातील हा सर्वाधिक विसर्ग आहे। खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। पाण्याचा विसर्ग वाढवल्याने मुठा नदीवरील अनेक पूल पाण्याखाली गेलेत, तर नदीपात्रातील रस्ताही बंद झालाय। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे आपल्याला या ठिकाणाहून माहिती देत आहेत। अक्षय, या यंदाच्या मोसमातला हा सर्वाधिक विसर्ग आहे खडकवासला धरणातून। ओके, निश्चितपणे 22,000 क्युसेक्सचा जो विसर्ग आता खडकवासला धरणातनं करण्यात आलेला आहे। मी सध्या बाबा भिडे पूल परिसरात आहे आणि काल जो संध्याकाळी खडकवासला धरणातनं विसर्ग सुरू झाला होता त्याच पाण्याने हा खरं तर भिडे पूल पाण्याखाली गेलेला आहे। असं म्हणतात, पुण्यात समाधानकारक पाऊस ओळखायचा असेल तर बाबा भिडे पूल जेव्हा पाण्याखाली जातो तेव्हा खरं तर पुण्यात चांगला पाऊस झाला असा पुणेकर अगदी गमतीशीर म्हणतात। आणि आपण जर पाहिलं तर हा संपूर्ण परिसर जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। बाबा भिडे पूल खरं तर वाहतुकीसाठी बंद आहे, कारण डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनच्या जवळ असलेल्या पादचारी पुलाचं काम सुरू असल्यामुळे बाबा भिडे पूल काही महिन्यांपासूनच वाहतुकीसाठी बंद आहे। मात्र नदीलगतचा हा सगळा संपूर्ण परिसर जर आपण बघितला, जो वाहतुकीसाठी खुला होता तो आता संपूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे। धरण क्षेत्रात चांगला पाऊस झाल्यामुळे खडकवासला धरणातला जो विसर्ग आहे तो सातत्याने काल दुपारपासून मुठा नदीत सुरू आहे आणि त्याबरोबरच पानशेत असेल, वरसगाव असेल आणि टेमघर असेल हे धरणं देखील आता 90% भरल्यामुळे पुणेकरांच्या पाण्याची चिंता मिटली असं म्हणलं तर चुकीचं ठरणार नाही। आणि एकंदरीतच आपण सगळा हा संपूर्ण परिसर जर बघितला तर नदीलगतचे जे सगळे घरं आहेत त्यांना देखील सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। मोठ्या प्रमाणात पाऊस यंदा पुण्यामध्ये सुरू आहे। धन्यवाद अक्षय संपूर्ण माहितीसाठी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।